काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हिची उपदेश सहज बोलणे हिची उपदेश करून सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स दिनू विचा चित्ती तुका म्हणे वत्स देनू वेचा चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासे भावे उत्तराई ठेवित्वा पायी जीव थोडा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेला विस्तारू कृपादाने कथेचा गुरुदास तुका सोडून या कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा माझी पंढरीनाथ परिसावी विनंती माझी पंढरीनाथ चरणी देवी जोडून या कर चरणी ठेवी माता परसावी विनंती माझी पंढरीनाथा तम पुण्यस्थानम सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखीत्स वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायणं गिरिब्रह्मस्वरूपं या श्री स्वयं सुकृतिनां भवनेषु लक्ष्मीं पापात्मनां कृतधियां हृदयेषु बुद्धिं श्रद्धा सता स्म कुलजनप्रभवस्य लज्जां तां तां नता स्म परिपालये देवि विश्वं खड्गं गदेषु चापपरिघं शूलं वृषण्डिशिर शङ्खं सन्ददति करे स्त्रीनयनां सर्वाङ्गभूषावृतं नीलस्माद्युतिमात्स्यपाददशकां सेवे महाकालिकां या ज्ञान किंबहुना जेने मुक्ताई नगर सरिखाची आपुला पुंतंबा गाव केला अज्ञानी मुढा न उपदेश केला महापापी लाविले मूळपंथा नमस्कार माझा श्री गुरु रामानंदगिरी समर्था विठाला काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सद्गुरूच्या जनता जनार्दनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूपाधिकार स्थित प्रज्ञ साधू जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्यांच्या उपकाराचं वर्णन करतात किंबहुना कृतज्ञता व्यक्त करतात. खूप मोठ्या अट्टासाने असं या आपल्या श्री क्षेत्र शिर्डी साकुरे शिव या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यामधली आज कितवे दिवस 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या महत् भाग्याने किंबहुना परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य काशिकानंद गिरिजी बाबा आदी करून त्यांचे निष्ठावान सेवकरी मराठवाड्याचं भूषण असणारे आमचे लहू महाराज असतील दत्तूभाऊ आसने असतील या
तिघांच्या मार्फत माझ्याकडे देण्यात आली. उत्कृष्ट असं नियोजन केले. गायक वादक महाराज मंडळी खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आपल्या आज काशिकानंद बाबांच्या हाताखाली तयार झालेली विद्यार्थी मंडळी, आश्रमातलीच विद्यार्थी मंडळी खूप सुंदर, अतिशय सुंदर. दत्तूभाऊचा वडा खाऊन आले ते का रे? खूप सुंदर उड्या मारतात. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे लोह महाराज असतील त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. विशेषत्वाने सर्वच महाराज मंडळी आपल्या आश्रमातलेच का सगळे? हां, बाबांचं नाव काय? अभिषेक महाराज, संदीप महाराज ना, बोरशे महाराज, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. मृदंग वादक अतिशय उत्कृष्ट सुंदर दोन्ही पण. यदा कदाचित दोन्ही पक्वाद एका ठिकाणी कधीच बसत नसतात. जात खूप बेकार महाराज, तुम्हाला नाही म्हणलं बरं का. विशेषत्वाने पण दोन्ही आमची महाराज मंडळी उत्कृष्ट सुंदर. एक लाड महाराज आमची आणि दुसरे काय अभिषेक महाराज, दोघांनाही द्यावे तेवढं धन्यवाद. व माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची कृपा ज्यांनी माझ्यावर केली असे आमचे प्रवीण दादा कुदळकर, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. माईक सिस्टीम एकदम उत्कृष्ट सुंदर आहे महाराज. अशी माईक सिस्टीम परिषद आपल्याला अवलौकिक आहे. नाही तर आम्ही कीर्तनाला गेल्याच्या नंतर बऱ्याचशा सिस्टीमवाल्याची सिस्टीम कणती. यांनी व्यवस्थित नियोजन पद्धतशीर परत त्यांना सांगायचंच नाही, नाही तर वाढव असंच करावं लागतं महाराज काही काहींना. टाळं पकवाद उत्कृष्ट वादक महाराज मंडळी, सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. चोपदार बाबा, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्याबरोबर विठ्ठल महाराज आले, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. परत एकदा कॅमेरा कोणाचा आहे? राघव चैतन्य, राघव चॅनल, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे पिंपळवाडीचे बाबा, बरोबर काय नाव? हां, दत्तूभाऊ कदम. आणि खुर्ची बसलेले काय नाव? हां, कोते पाटील. गुरुवर्य स्वामी बाबांच्या सानिध्यामध्ये नेहमी राहत होते आणि भेटायलाही बऱ्याच वेळेस. त्यांनी मला ओळखलं नसेल पण मी पक्क डोक्यात धरलं आहे त्यांना. हां, भांडणं नाही केले बरं का आम्ही दोघांनी डोक्यात बसण्याकरता. म्हणून कोते पाटलांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. व परत एकदा उत्कृष्ट माईक सिस्टीम आमचे प्रवीण दादा कुदळकर, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. का नाव घेतलं 3 वेळेस माहिती का? परत 2 तास आवाज कमी जास्त करायचे नाही म्हणून. विठाल भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता जे साधन म्हणजे ते संत येलो महाराज. त्या संत महात्म्यांचं वर्णन करणं काळाची गरज आहे. वर्णन केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा लाभ होत नसतो, किंबहुना दान मिळत नसतं. कुठल्याही प्रकारचं साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर कोणत्याही वस्तूचं वर्णन करावं लागतं. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. या न्यायानं धरत संत महात्म्यांचे एवढे उपकार आहेत महाराज. भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल, मानवी जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर फक्त संत महाराज साधन. अकळावा श्रीपती येणे पंथे, संताचे संगती मनोमार्ग गती, मनोमार्ग गती, संगती मनोमार्ग गती, मनोमार्ग गती, श्रीपती म्हणते संताची संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येन पंथी. किंबहुना संत प्राप्ती करता, किंबहुना भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी याच्याकरता संत साधन नाही. जीवनाचं कल्याण होणं म्हणजे ज्ञान अज्ञानातून निवृत्ती पावणं. ही अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तरी संत साधन. विठ्ठल हे दान पावले संत संगे भक्तीचे, हे दान पावले संत संगे भक्तीचे, आय नादनानी अखंड नाम वाचे, हे नादनानी अखंड नाम वाचे, धर्मदा वसुदेवाचा देवा बर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो. नामाचे नाव उच्चारी धर्मदा वसुदेवाचा बर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो. त्याचे नाव संतांच्या सानिध्यात राहून हे दान पाव
पावलं महाराज किंबहुना दान ह्याची आमा गोड देही दृष्टी मुरारी नाहीचे आम्हा गोड हरपले विदेह वृत्ती स्फुरले विज्ञान हे प्रगटले देय ज्ञाता दृश्यते तदाकार तेथे ममता बुडाली बाबांच्या साक्षीने शब्द काय नाव विसरलो दत्तू पाटील कदम चौचरणी प्रमाण म्हणून ध्रुवपद आठवणं म्हणजे पुण्याहून पुण्य तांबा करणे विठाल अनेक पुरावे देतील महाराज असे वयोवृद्ध माणसं असल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा अभ्यास तपासता येतो किती टोक्याची भूमिका आपल्याला वापरता येते साधूच्या संगतीत आणखी एक सांगतो तुम्हाला भगवान परमात्म्याच्या सानिध्यात असलेला अर्जुन त्याला सुद्धा संतांच्या संगतीशिवाय उधार नाही सांगता येईल पुरावा वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो विषयांधा म्हणून मी उघड बोलिलो नकळेचे विषयांधा म्हणून मी उघड बोलिलो भगवान परमात्म्याचं दर्शन दुर्योधनाला सुद्धा झालं कोटे पाटील पण उद्धार झाला नाही आपल्यापेक्षा थोडा बरा होता कोण बाबा या राहू दे राहते काय हरकत असे वारकरी माणसं असले म्हणजे बरं राहत आमचे एरवी कोंडू धरण्याची होत पण तुम्ही सापडल्यापासून बरे लो महाराज सगळेच पाठपाठांतर साधक मंडळी आश्रमातले असल्यामुळं मला आज काही भीती नाही दुर्योधनाला भगवान परमात्म्याचं दर्शन किमान 1000 वेळा झालं असेल असं माझं मत आहे बरोबर आपल्यापेक्षा तो थोडा बरा होता काय हरकत म्हणाला पण साध्य नाही झालं महाराज भगवान परमात्म्याचं दर्शन संताच्या मार्फत झालं तरच जीवनाचं कल्याण होत असतं विडावलं दुसरं काही साधन नाही महाराज साधूची संगती तरुण पाय ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मान ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मान साधूची संगती तरुण पाय ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात म्हणले ज्ञानोबा राय साधूची संगती तरुण पाय आमच्यात एक शब्द सांगू का लो महाराज साधूच्या संगतीत राहण्यापेक्षा साधूला डोकं लावणारे जास्त निर्माण झाले सोपं नाही एका लय कठीण आहे काम
साधूच्या संगतीत राहण्यापेक्षा साधूकडे गाडी कोणती आहे, याच्याकडे 100% लोकांचं जास्त लक्ष राहतं. विठाल विठाल याच्या पुढे बोलू का? साधू साधी भाजी खातो का? पनीर नाही हो. आता सगळेच खाऊ राहिले, आता याच्या पुढे नाही बोलत. विशेषत्वानं ज्या भूमीमध्ये साईनाथ महाराज साईबाबा आदी करून योगीरा आज गंगागिरीजी महाराज जन्माला आले, गुरुनाम गुरु सद्गुरु नारायणगिरीजी महाराज जन्माला आले, त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांच्या चरणावर माता ठेकायची आपल्याला काहीच गरज नाही महाराज. कळालं का? आता लय अवघड झालं महाराज. एका लाखाला कुठं चिचुकाई काव का? विठाला या संत महात्म्यांनी मनाची कृपा अगोदर प्राप्त करून घेतली वारकरी संप्रदायात. गुरुनाम गुरु सद्गुरु नारायणगिरी महाराज सांगायचे, राजा हो ठरवलं तर बेट सोन्याचं करू आम्ही का? मनाची जोरी. आणि मग हे संत महात्मे उपाधी वेगळे होते महाराज. प्रमाणिक सांगतील बा तुम्हाला, टाकिली पात्र झोळी धर्मा चुकाविला त्रिगुणाचा नमागे पिता हाती झाला भरवसा ओळखी 17वीला तेने पूर्वी ओळखी 17वीला तेने पूर्वी 17वीला तेने पूर्वी रे आगे जन्मा सारोनी तेरे त्रिकूट शिखरीला दान मिळे आई हो तुझे विन गलोगा करोनी तेरे लोटस पडेगा गोड प्रमाण या प्रमाणाहून जीव ओळून टाका महाराज. टाकली पात्र जोडी धर्म अधर्म आशा कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा न मागे भीक आता हाची झाला भरवसा. पाय का द्रौपद ओळली 17वीगा तिने पुरविलीच्या सुखे मी निजलोगा शून्य सारुनी तेथे ओळली 17वीगा म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्म इंद्रिय 5 इंद्रिय बुद्धी आणि शेवटी मन. मनाशिवाय परमार्थिक अवस्थेला प्रतिसाद किंबहुना सुरुवात होत नसती. प्रमाण सांगू का? त्याने कृपा केली आम्हावरिगा, त्याने कृपा केली आम्हावरिगा, हो त्याने कृपा केली आम्हावरिगा, त्याने कृपा केली आम्हावरिगा. मनोराजा एकले अपुरे, मनोराजा एकले अपुरे, असे नाम तुझ्याची जोडीना, नाम तुझ्याची जोडीना तुम्हाला सांगू का अर्जुन? ओढून ताणून समीवर आणता आलं पाहिजे, त्याला म्हणते तकवा द्या. विठाल मनाची कृपा लागते. जगद्गुरु तुकोबा आदी करून संत महात्मे. बरं का, सावकाश बोलतो, तुम्हालाही माझी भाषा कळेल. जेवढं वेळ बोलता येईल तेवढं सर्वांच्या समक्ष अभंगावरच बोलण्याचा प्रयत्न करू. एक शब्दही बाजूला जाणार नाही, आणि शब्द बाजूला जाईल याची अपेक्षा तुम्ही सुद्धा ठेवू नका माता मौलांना. विठाल एक सोपं साधन आहे का महाराज? मनाची कृपा असल्याशिवाय परमार्थिक अवस्थेला सुरुवात होत नाही. मनुराजा एक देहपुरी असे नांद तू त्यासी दोघी नारी. संकल्प विकल्प 2 बायका आहेत महाराज. सोपं आहे का? मन बायकोला चल म्हणलं कीर्तनात बायको येत नाही महाराज. बरोबर आहे का? अनुभव आहे तुमचा? अनुभव आले अंगा. प्रवीण दादा काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? अहो मन इतकं विचारलं ते सामान्य स्वरूप नाही मनाचं महाराज. हे मनाची कृपा प्राप्त करून घेतल्याशिवाय मग म्हणता येत नाही. सुखे मी निजलोगा शून्य सारुनी तेथे त्रिकूट शिखरीगा दान मिळे आई ते. एका सामान्य स्वरूप नाही महाराज. भगवान परमात्मा आधी करून संत महात्म्यांनी दान मागताना एक वृत्ती निवृत्ती व्हावी एक, आणि दुसरं दान मागितले फक्त तुझं नाम आमच्या मुखारविंदामध्ये नव्हते.
दुसरं काहीच नाही मला. भुक्ती मुक्ती तुची एक ओसी सिद्धीचा दाता मुक्ती मुक्ती त्याचे ओसी सिद्धीचा दाता मनोनी साठवणे लाज भयाल चिंता मनोनी साठवणे हा सर्वस्व त्याग केला दावघात दिया सर्वस्व त्याग केला कृपादान देवी देवा येऊन समोर आता बाबा तुमच्या समक्ष सांगू का, या द्रुपद बरोबर हेच आहे. भक्ती मुक्ती तुची एक ओसी सिद्धीचा दाता म्हणून सांडवलीला जवया लज्जा चिंता सर्वस्व त्याग केला दाब गातली आता कृपादान देई देवा येऊनी समोर आता विठोबा दान देगा तुझ्या सारिके नामा विठाला या संत महात्म्यांच्या संगतीचं वर्णन जगाच्या पाठीवर कोणीच करू शकत नाही महाराज. भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर वेद सुद्धा सांगतो संतांशिवाय साधन नाही महाराज. संताविन प्राप्ती नाही संतांविन प्राप्ती नाही संतांविन प्राप्ती नाही संतांविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते गाये ऐसे वेद देते गाये संताविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते गाये ऐसे वेद देते गाये साधरे येणे साधी ओ भगवान परमात्म्याची प्राप्ती जरी करून घ्यायचं असेल तर संतांशिवाय साधन नाही. या उलटही शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात वेदानं जे सांगितलं ना, वेदानं श्रुती स्मृतीने जे सांगितले ते सुद्धा चुकीचे भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता. सांगू करिता श्रोत स्मार्थ कर्मासी कर्मटे झाली पान पिसी तरी विना कळे त्यासी क्लेशो मिशी कुष्टता गोदान. एखाद्याच्या डोक्यात असं असेल साधूला गाय दान दिल्याच्या नंतर जमीन दान दिल्याच्या नंतर आश्रमाकरता 400 गोण्या दान केल्या अशी मिठच्या बांधकाम करण्याकरता भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. भाऊ फ्लेक्जन गोळी घेऊन झोपी जाय घरी. सामान्य नाहीये ये नाही. गोदान भूदान तिलदान दान देता धनधान्य त्यासी मी नाटोपी दान अभिमान वचता. त्याच्याकरता कोणतं साधन ते गेलिया संताच्या दारा दारा धरोनी साधूच्या दारा अवघी माली माझी आगरा एव परंपरा मत प्राप्ती विठाल बाबा. 4 मजली इमारत आहे. किती? 4 मजली. आता एवढे माझ्याकडे पैसे नाहीत बांधायला पण म्हणायला काय हरकत नाही. 4 मजली इमारत प्रवीण दादा. त्या इमारतीमध्ये शेवटच्या टोकाला त्याला शेवटचा टोक म्हणजे वरचा मजला जाण्याकरता लिफ्ट अधिक तुमचे पाय 2 साधन आहेत. कोणत्या साधनानं जाशाल? लिफ्ट का पाय पाय जाशाल का लिफ्टनं जाशाल? का बरं? पाय दुखतात का? हा. तात्काळ लवकर पोहोचायचं असेल क्षणात पोहोचायचं असेल तर कोणतं साधन? लिफ्टनं. तसं भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर जगद्गुरु तुकोबराय आदी करून संत एकमेव लिफ्ट म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. विठाल विठाल पुरावा देऊ का? पुरेशी बोलत नाही. सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावया माझे स्थान अनिक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा किंबहुना तैशी धरल्या सत्संगती भक्त माझी पदवी पावती शेक मजई पूज्य होती सांगो किती महिमान विठाल.
हे का सामान्य स्वरूप आहे का? संतांशिवाय जगाच्या पाठीवर होऊ शकत नाही. तुम्हाला साक्षीने शब्द सांगतो. आजची भाजील पद्धत कीर्तनामध्ये आली, पण आज तुम्ही खूप सुंदर वर्ग आहे, श्रोती वर्ग. नाही तर काही काही ठिकाणी आम्ही सुरुवात करावून 4 जण संगत जांभळे देतात. आवरून सांगतो लो महाराज, माझ्यापेक्षा तुम्ही ज्येष्ठ आहेत, पण एक लाल कपडे घातले म्हणून वजनाचं एक वाक्य बोलतो तुमच्या साक्षीनं. गाथा ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबारांचे गाथा ज्ञानेश्वरी व भागवताचा पुरावा ओवी अभंग कीर्तनात सांगणं म्हणजे लोकांना झोपीच्या मोठ्याल्या गोळ्या देणे आहेत. विठाला विठाला दुसरं काय नाही. साधूच्या संगतीत राहून जीवनाचं कल्याण करून घ्यायचं राहतं महाराज. म्हणून साधूच्या संगतीत राहणं खूप महत्वाचं आहे. साधूच्या संगतीशिवाय नाही. जगद्गुरु तुकोबारा आधी करून संत महात्म्यांच्या सानिध्यात, माऊली ज्ञानोबारांच्या सानिध्यात दगड माती भिंत आली हो. रेडा आला, भिंत सुद्धा चावलेली माऊली ज्ञानोबारायनं. चालविले झाड भिंती हरली सांगायाचे ओ मोक्ष मार्गीचा माऊली ज्ञानोबारांनी भिंत चालली. भिंत तरी सोपी होती महाराज. रेडा आकलीच्या मम्मीची त्याची कधीच गाठ भेट नसती बरं का. असा रेडा 100 म्हशी असू द्या. आवर्जून एक प्रश्न विचारतो. सर्कस सगळ्यांना बघितलं असं. वाघ, बिबट्या बघितला का? आता दरचं दर्शन होत त्याचं. बिबट्या, चित्ता, हत्ती एवढे सगळे सर्कस मध्ये राहतात. आता मी बघितलं नाही, पण सर्कस मध्ये कधी रेडा दिसला तुम्हाला? रेडा का बरं? त्याला कधीच नसतं महाराज. 100 म्हशी असू द्या लो महाराज, किंबहुना गावरान गाई 20 असू द्या, एक वासरू सोडल्याच्या नंतर ते 19 गाई सोडतं ना आपल्या आईला जाऊन दूध पितं. 100 म्हशी असू द्या, किंबहुना 100 गावरान गाय असू द्या, ते वासरू सोडतं 99 गाई सोडतं ना आपल्या आईला धरतं. तसं 20 म्हशी असू द्या, याला सोडल्याच्या नंतर या अगोदर सोडणाऱ्याकडेच पळतं महाराज. त्याच्या मुसकडीत ठेवून द्यावं लागतं, त्याच्या आईकडे पळतं. असा माऊली ज्ञानोबारांच्या संगतीत रेडावेत. बोला हरी ओम गणानंद्वा गणपती गुंगवामहे निधीनंद्वा निधिपती गुंगवामहे प्रियानंद्वा प्रियपती गुंगवामहे वसो मम आहमजानि गर्भधमात्वमजासि गर्भधम गायत्री त्रिष्टुप जगत्यनुष्टुप पंक्त्यास बृहत्तुष्णिहाककुसुचीभिः शम्यन्तु त्वा द्विपदाजाश्च चतुष्पदास्त्रिपदाजाश्च षट्पदा विचन्दाजाश्च सचन्दा सूचीभिः शम्यन्तु त्वा सस्तुमाह सचन्दस आवृत सप्रमारिकयः सप्तदैव्याः पूर्वे खां पन्था मनुदृशधीरा अन्वाले भिरेरत्यो नरश्मिन् ॐ जजाग्रतो दूरमुदैति दैवं तदु सतस्य तथैवैति दूरङ्गमन् ज्योतिखान् ज्योतिरेकं तन्मे मनः चन्द्रमा मनसो जातचक्षो सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षगुं शीर्ष्णोद्यो समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिश श्रोत्रा तथा लोकान् आकल्पयन् विठ्ठल विठ्ठल. असा वेद बोलला माऊली ज्ञानोबारांच्या मस्तकावर हात ठेवला. माऊली ज्ञानोबारांनी लगेच वेद बोलायला सुरुवात. ओंकार हा मूळ प्रणवाचा, ओंकार हा मूळ प्रणवाचा, ओंकार हा मूळ प्रणवाचा, ओंकार हा मूळ प्रणवाचा. ज्ञानदेव म्हणे बोले ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले ऋग्वेद, मस्तकावर हात ठेवला. अजय गुरु सांगू का? जगद्गुरु तुकोबारांच्या मस्तकावर हात ठेवला. कोणी?
बाबाजी चैतन्यांनी सत्यगुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. शांती ब्रह्मनाथ महाराज भाषा सांगू. ज्या दिवशी सद्गुरु गुरुवर्य महाराज आपल्या मस्तकावर कृपा करतात लो महाराज अज्ञान निवृत्त होतं. शांती ब्रह्मनाथ महाराजांचा पुरावा सांगू काकड्यातला. येऊनी गुरुनाथे मस्तकी ठेविला सगळे गायक वादक महाराज मंडळी म्हणून असे प्रमाण काढतात. आता काही काही माझ्या तब्येतीवर जाते मला असं सांगायचं तुम्हाला. पण आवरून सांगू का लो महाराज दिसलं जरी अल्टो गाडी सारखं असलं प्रवीण दादा इंजन मात्र फॉर्च्युनरचं बसवलंय गुरुवारी रामानंदगिरी महाराजांनी. विठाला चांगला असा पीळ पाडायचा म्हणलं काय का ती बी जमत आणि धकून घ्यायचं म्हणलं तरी तेही जमतं. मृदंग चालू काही काही कीर्तनात चालू कीर्तनात मृदंग लावून दिला बाबा. पण ते महाराजांचा आशीर्वाद. आवरून सांग का हे वादक मंडळी खूप सुंदर आहे. याच्यापेक्षा कडक कपड्यावाले आणल्याचे काय उपयोग नसतो. आवरून सांग का जुने माणसा साक्षीनं शब्द वापरतो लो महाराज. बैलाचे 2 प्रकार असतात. तुमच्याकडे बैल नाहीत का? बैलाचे 2 प्रकार आहे. खिलारी बैल असतात आणि गावठी बैल असतात. खिलारी बैल फक्त पट्ट्यावर पळायच्या कामाची असते. तशी खिलारी हानाव त्यांनी बरं त्याची खाण्याची सुद्धा ठेप द्यावं लागती. पाकिटात बी जास्त भरावं लागते. आता कळालं. हा आता शिक तुमच्या डोक्यात कुठंतरी आलं बरं का. त्याच्यापाशी आमची गावठी बैल पुरतात. उभाट्यांना पाळी हाका तणकट बाजूला विठाला मला बैला पुरतच म्हणायचं होतं. तुमच्या ती बी लक्षात नाही आलं. असे म्हणजे वारकरी संप्रदायात ज्या लोकांनी अख्खं आयुष्य घातलं त्या संत महात्म्यांच्या सानिध्यात किंबहुना तशा पुरुषांच्या सानिध्यात कीर्तन असं रंगात आलं पाहिजे. विठाला सद्गुरु नारायणगिरी महाराज 6-6 तास कीर्तन करायचे महाराज. पण कुणी मांडी मोडत नव्हतं. आम्ही कीर्तन ऐकल्याच्या नंतर आमच्या डोळ्यात पाणी येतं. काय बाबा सांगायचे कीर्तनामध्ये. आम्ही कीर्तन सुरू करावं लोकांनी 2 पायाची चूल मांडावं वरून घडवून शिठ्यावं 2.5 किलोचं कुकर त्याच्यावर ते सांगण्यात मजा नाही. 30 शिट्ट्या तुमचे जांभाळी विठाला जगद्गुरु तुकोबारांच्या मस्तकावर हात ठेवला बाबाजी चैतन्याने. त्या दिवशी जगद्गुरु तुकोबारा मरण पावले अधिक जन्म सुद्धा पावले. याचा पुरावा देईल महाराज. ज्या दिवशी गुरु एखाद्या शिष्याला संन्यास दीक्षा देतात त्या दिवशी त्याचा एका काळामध्ये मृत्यू होतो आणि एका काळामध्ये जन्म सुद्धा होतो. ऐक दीक्षा नामाची व्युत्पत्ती दे चारी पुरुषार्थ चारी मुक्ती विशेष अविद्येची नाशी स्थिती दीक्षा व्युत्पत्ती या नाव. दीक्षा संन्यास दीक्षा घेतल्याच्या नंतर आई वडिलाचं नाव राहत नाही. त्या दिवशी तो त्या कुळाकरता मेला. गुरुचं नाव गुरु जे नाव देतील त्या नावांना आयुष्य घालायचं महाराज. दुसरं नाव जगद्गुरु तुकोबारांच्या मस्तकावर हात ठेवला बाबाजी चैतन्याने. जीवनाचं कल्याण झालं. जगद्गुरु तुकोबारांनी एका साधकाने प्रश्न केला तुकोबारा
तुमच्याकडून उपकार केल्याच्या नंतर उपकाराची कृतज्ञता किंवा आम्हाला ते सांगशाल का? त्या उपकाराची तुलना होऊ शकत नाही म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात काय शब्द वापर काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकाराचं वर्णन होणार नाही मुखारविंदातून. काय सांगू आता संतांचे उपकार. अनेक प्रकारचे उपकार आहेत. अहो आपल्या करता गाता ज्ञानेश्वरी निर्माण केली. जगद्गुरु तुकोबारा डोंगराव जात होते कशा करता? गार काय कळलं प्रवीण दादा? डोंगराव जात होते गार. तुम्ही समजून घ्या आता सगळ्या ज्ञाती श्रोत आहेत महाराज. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. जेवून घरी जा. विठाला विठाला अहो ज्ञानेश्वरीचं पाठपाठांतर अधिक वारकरी संप्रदायाची साधना केली जगद्गुरु तुकोबारांनी. तेव्हा सद्गुरू मिळाले महाराज. सद्गुरू का सामान्य स्वरूप काय कठीण आहे. या जगद्गुरु तुकोबारा आधी करून संत महात्मे गुरुचं संतांचं वर्णन करत असताना एक ज्ञानेश्वरीतला श्लोक किंबहुना त्याच्या खालचा ओव्या सांगतो. अमानित्व मदंबित्व महिंसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शोचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. या श्लोका खालच्या ओवाचा गुरुचं व संतांचं महिमान कळे. पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी. या न्यायानं धरलं त्यांची कीर्ती स्वतःच्या कानानं त्यांना ऐकवत नव्हती. किंबहुना कीर्ती व्हावी याच्याकरता ते कार्यच करीत नव्हते. आम्हाला कीर्तन मिळावं याच्याकरता बरं का काही कीर्तनकार कार्ड छापतात. भागवताचार्य रामानाचार्य व्याकरणाचार्य लो महाराजांना आम्ही जातो खेकड धरायला. विठाला विठाला जायचं का? हा सगळी प्रसिद्धी मिळावी याच्याकरता हे सगळं नाटके महाराज. एका सोपं नाही. पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी. स्वतःची कीर्ती कानानं ऐकून घ्यायची सवय नाही म्हणून ते जगाच्या पाठीवर आज सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं नाव काना कोपरात निघतं महाराज. याच्या अगोदरही मोठे होते आताही मोठे आहेत आणि याच्या नंतर सुद्धा मोठे राहतील महाराज. विठाला विठाला एका सामान्य स्वरूप आहे का महाराज. आधी करून सगळे संत महात्मे अष्टादश संतांपैकी जे संतांच्या संगतीत राहून ज्यांनी परमार्थ केला. अहो जनाबाई महाराज साक्षात पंढरपुराच्या मालकाने जेवावं. जेवी पंढरीरावती नामयाची जनी कोण तिचा हे
लक्षात जेव्हा महाराज जनाबाई महाराजाबरोबर जेवी पंढरीराव ती सवी किंबहुना आधी करून संत महात्मे जन्माला आले. भगवान परमात्म्याने काम केलं नाही त्यांचा ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे बाब भक्ती दे कुनिया दासी पुत्र कण्या विदुराच्या बक्षी दैत्यागिरी रक्षी प्रल्हादासी चर्मरंगुलागी रोहिदासा संगी कविराची मागे शिलेविनी सजन कासया विकुलागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा गडूक बुंकू लागे चोख्या मिळा संगी ढोरवडी नामयाची पेची शेनी धर्मागरी पाणी वाहे जाडी नाम्या सेवे जेवी नोये संकोचित ज्ञानियाची विंतंगोडी अर्जुनाची रती होया सारथी बक्षी पोये प्रति सुदाम्याची गोळ्याची घरी अंगे गाये बळी द्वारपाळ बळी द्वारी झाला एकोबाची ऋण फेडी ऋषिकेशी अंब ऋषिशी सुशी गर्भवास मीराबाई साठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पाडेवार घडी माती वाही गुरा कुंभाराची हुंडी त्या महित्याची अंगे भरी पुंडलिकासाठी आजोनी तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची विठाला विठाला अखंड हरिनाम सप्ताह संत महात्म्यांच्या कृपा व्हावी सप्तशृंगी मातेची कृपा व्हावी याच्याकरता सगळ्यांनी यायचं राहते इथं आधी करून संत महात्म्यांचे पुरावे देऊ का यारे यारे लहान थोर याती संत महात्मे अखंड नाम सप्ताह यारे यारे लहान थोर याती बलत्या नारी नर संसारातून किंबहुना बहुदुःखातून जीवनाचं कायमचा तुटवडा पडायचा असेल तर सप्ताह महाराज संसार सागरुगा असं म्हणून 15,000 रुपये घरी नेतात कीर्तनकार विठाला विठाला. आता आम्ही नेले जरी तुम्ही इतके देणार नाहीत मला माहिती पण आम्ही नेले जरी तर ते मुक्ताई चरणी समर्पित असतात विठाला विठाला अहो त्यांची चाल बी एक फिक्स आहे मारा त्या कीर्तनकारांची संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ दुसऱ्या 4ला उठून दररोज काकडा म्हणतो याचा आजा ही अवस्था प्राप्त करून घेणार याच्यापेक्षा दुप्पट संसार सागरुगा भव दुःखाचे जनवात अंतरुण माती इंगल इंद्रिय जघात सती उष्णवरी सुशिले काय करू दुर्बर चांदा दुःखाचे माझी गेले इंगळ जगाते कपी कृष्णवरी तुझ्या
थोर वाढवलीची विठोबाला गेला तुझ्या चालीला देवा वाढले थोर वाढले या संत महात्म्यांचे एवढे उपकार आहेत आपल्या जीवनावर. उपकार विसरतो महाराज. आपलं फलभूत झाल्याच्या नंतर संसार संत महात्म्यांचे उपकार विसरतो. एक माझा मित्र होता बरं का, माझा एक मित्र होता माझा. हे लक्षपूर्वक ऐकायला असत. याच्या आधी दुसऱ्या मला समाधी द्यायची होती. विठाला 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 नेमकंच म्हणजे 10 महिन्यापूर्वीच कीर्तन चालू केले. एक मित्र होता आमच्या लोह महाराज सारखा, पण लोह महाराज थोडे शांत आहेत महाराज. तो बरं चांगला होता, तो नमुनाच होता, थोडा बिलंदर होता पोरगा. कीर्तन करू म्हणण्यापेक्षा भजन करू घसा जाम झाला होता. एका दिवशी आम्ही दोघं कीर्तनाला गेलो. मोठं पिंपळाचं झाड होतं लोह महाराज, मोठं असं नारळाचं आहे. ते पाहू नका, नारळाचं आहे, मी काय खोटं बोललो त्याच्यात. ते पिंपळा झाडावर टोकावर शेंड्यावर मोहोळ होतं लोह महाराज. घसा खूप जाम होता. मला अरे मोहोळ होलवलं तर घसा बरोबर होईल, संध्याकाळी चांगलं कीर्तन करा येईल, दण काटून कीर्तन करता येईल, 500 शिल्लक भरतील त्याच्यात. अशी माझी वृत्ती नाही, सांगतो मी दुसरं तुम्हाला. मोहोळ होलवलं, वरती गेला शेंड्यावर, खाली मसोबा होता पिंपळा झाडाखाली. लक्षपूर्वक आहे का. आपलं काम झाल्याच्या नंतर देवाला सगळे विसरून जातात. वरती चढला, मोहोळ होलवलं आणि हुलवल्याच्या नंतर माशा निघून गेला. मस्त मत काढला आणि मला म्हणतो, मी तुला मोहोळ देईल पण काय देशील तू? मला तुझ्या श्राद्धाचं कीर्तन फुकट करेन, दुसरं काय करेन, दुसरं काय करता येईल लो महाराज, करेल म्हणलं श्राद्धाचं. त्याला राग आला, देतो म्हणे. छोट्या एका उरून फेकलं बरोबर पिशवीमध्ये. मी खाल्लं. वरती चढला महाराज, पण त्याला खालीच उतरता येईना पुरीन दादा. कशाहून? पिंपळा झाडावरून खाली उतरता येईना. तो खालच्या मुंजाला म्हणतो, देवा खाली उतरल्याच्या नंतर 12 पायल्याचा भंडारा करीन कोते पाटील. किती महिला मंडळ? 12 पायल्याचा भंडारा करेल. चालेल, काय हरकत नाही. जवळजवळ तो 4 हिस्साचं झाड आहे, 1 हिस्सा खाली आला. थोडक्यात 25% खाली आला. 25% खाली आल्याच्या नंतर ते मसोबाला म्हणतो, 12 पायल्याचा नाही पण 8 पायल्याचा फिक्स करता येईल, याच्यात काहीच बदल होणार नाही लो मला. जवळजवळ 50% निम्म झाड खाली आला. मग म्हणतो, नाही 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 4 पायला नाही बाबा, तुम्ही होते का? 5 पायल्याचा होता. 5 पायल्याचा 100% फिक्स करतो. जवळजवळ 3% खाली आला. म्हणे 2 पायले फिक्स आणि 1 किलोभर पेढे शिर्डीचे. आणि खाली आल्याच्या नंतर मसोबाव पाय द्याला आणि म्हणला, भंडारा करणं नको आणि वरती जाणं सुद्धा नको. विठाला विठाला या उपकाराची काय मोबदला महाराज. भक्ती इतकी शुद्ध असली पाहिजे अंतकरणामध्ये. भक्तीचा नाद नाही महाराज. भक्ती ते कठीण शुरावरील पोळी. पुढं काय सांगता येईल का? निवडतो विरळा शूर. भक्ती इतकी कठीण आहे महाराज. भक्ती का सामान्य स्वरूप. महिला मंडळात आहे, मातेचं मंदिर थोडं मोकळे, जाळी बसवलेली, ती जाळी बसवलेली होती. आता हा घेता येईल नंतर, काय हरकत. जाळी बसवलेली होती देवीच्या मंदिराला. जाळी बसवलेली ती महिला मंडळ शेंगदाणे फुटाणे परत खडी साखर घेऊन गेल्या. जाळी बसवलेली होती म्हणून आतमध्ये जाता येत नव्हतं नवरात्र उत्सवामध्ये. तुम्ही नाही बरं का, इदल्या सोडून मनपातल्या धरून जाळीतून प्रसाद देतात ना देवाला. हा मूठ घेतली महाराज एका महिलेने. मी दर्शनाला होतो. हा याची भक्ती काही उपयोगाची नसती. भक्ती इतकी सामान्य स्वरूप नाही महाराज. भक्तीसारखा जगाच्या पाठीवर काहीच नाही महाराज. भक्ती इतकी कठीण राहते. भक्ती ज्या माणसाला कळते तो माणूस जगाच्या पाठीवर श्रीमंत राहतो महाराज. तुका म्हणे नावावी, नाही नाही जमणार नाही. जाणे भक्तीचा दिवाळा, जाणे भक्तीचा दिवाळा, तुझी दैवाचा तुझी दैवाचा तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा पुतळा आणि कनो हे आणि कनो हे मना, तुझी दैवाचा तुझी दैवाचा तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा पुतळा आणि कनो हे
दादा सहित स्पीड ब्रेकरला अल्टो गाडी आल्याच्या नंतर कधी कधी बंद पडते, त्याला हळूच लोटा, रोड न गेली पाहिजे, वड्यात गेली नाही पाहिजे. विठाल 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 या नायानं धरलं. भक्ती इतकी कठीण आहे महाराज जगाच्या पाठीवर. भक्ती आली की परत काही करायची गरज नाही महाराज. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म पळे हो भक्ती त्या संत महात्म्यांच्या सानिध्यात निर्माण होती. किंबहुना मनाची कृपा अगोदर, पण सगळ्यात पहिले सद्गुरूंच्या संत महात्म्यांच्या सानिध्यात राहून बोधपुत्र निर्माण झाला. जेव्हा ममता माथारी मरुनी गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कैसी करू मी केशवा विठ्ठल 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 विठ्ठल. हो, एका सामान्य स्वरूपी एका जगाच्या पाठीवर हे स्वरूप होणार नाही. या संत महात्म्यांच्या उपकाराचा कृतज्ञता व्यक्त करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मुक्ताई ए मुक्ताई शांत बस बाई. या कृतज्ञता व्यक्त करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमचा जीव जरी दिला ना तरी थोड कपरनाभंगाचं दुसरं चरण. काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे त्यासी भावी उत्तराई, ठेवित्वा पायी जीव तोडा. आवरून सांगू का, या मातेचे इतके उपकार आहेत आपल्याला जाता जाता सांगून जातो. या मातेसारखे उपकार जगाच्या पाठीवर होणार नाही. किंबहुना या मातेने एक प्रश्न भगवान शंकराला विचारला नसता तर आज जेवढं विश्वातलं ज्ञान आहे, ज्ञान कळत ना, ज्ञान आहे विश्वातलं, ते ज्ञान उत्पन्न झालंच नसतं. कथा सांगतो विठाल विठाल. विषयाला अनुसरून जाणार नाही, पटरी गाडी पटरीच्या खाली उतरणार नाही, काळजी करू नका. पण जेवढे महिला मंडळाचे किंबहुना या मातेचे जेवढे उपकार आहेत तेवढे कोणाचे नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराज घडले महाराज ह्या मातेची कृपा. आदिकरून संत महात्मे जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय सगळं घडले या मातेची कृपा. जेवढं जगाच्या पाठीवर ज्ञान उत्पन्न झालं या मातेची कृपा महाराज. आवरून सांग का भगवान शंकरला दररोज पार्वती साहेब म्हणायचे. दररोज दररोज म्हणजे विशेषत्वाने दररोज म्हणायचे महाराज. पण ते मला ज्ञान काय ते सांगा होते पाटले. कोण म्हणायचं? पार्वती आई साहेब. लक्षपूर्वक आहे का? ह्या मातेचे जेवढे उपकार आहेत त्या सृष्टीवर तेवढे उपकार कोणाचेच नाही. विठाल विठाल. भगवान शंकराला दररोज म्हणायचे ज्ञान सांगा. पण देव बी म्हणायचे अरे सांगतो थांब. पण एका शब्दात ऐकण ती बाईक होय. आता या मी सांगायचं तुम्हाला इथं नाही म्हणत पण आवाजून विशेषत्वाने तुमचा अनुभव आले अंगात ते मला सांगा. जागा लाग सांगू. विठाला विठाल. ज्ञान सांगा असं पार्वती साहेबांना टास्क केल्याच्या नंतर भगवान शंकर म्हणजे लवकर उरक. जेवण स्वयंपाक झाला भांडे गिंडे घासले का मोरावर बसून दोघं नवरा बघून निघून गेले. आहेत ना जागे सगळे. दोघं नवरा बघून मोरावर गेलते. कशावर गेलते? नंदीवर गेलते ना. मग स्पष्ट म्हणा ना विठाल विठाल. बटन टाकल्याच कोरडले महाराज. पार्वती आई साहेबाला झोप लागून गेली. कोणाला? तेव्हापासून परंपरा आली महाराज. आता नाही कळालं? आवरून सांग का ज्यावेळेस ज्ञानाची किंमत कळत नसते त्याच वेळेस कीर्तनात झोप लागत असते. विठाला विठाला विठाला. अध्यात्म विद्या विद्यानाम वादत प्रवर्धता महम. जगाच्या पाठीवर अनेक विद्या पण अध्यात्म विद्येसारखे जगाच्या पाठीवर श्रेष्ठ नाही. पार्वती आई साहेबाला ज्ञान सांगितलं पण कानामध्ये झाकून सांगितलं. शिरसिंधूची परिसरी शक्तीची या कर्णकुवरी. भोंगे लावून सांगितलं नाही. आम्ही भोंगे लावून सांगून माईक सिस्टीमला फार बेजार करून सांगतो म्हणून लोक आमच्या कीर्तनात जांभळी देतात. विठाल विठाल. ज्ञान सांगितलं. ह्या मातेची जेवढी सप्तशृंगी मातेची जेवढी कृपा आहे का तेवढी कोणाची कृपा नाही. ज्ञान विचारलं. ज्ञान सांगत असताना ज्ञान सांगायला सुरुवात केली. पार्वती आई साहेबाला झोप लागली. ते ज्ञान कोणी ग्रहण करायचं या अनुषंगानं भगवान विष्णू म्हणतात हा बाबा असा पगळत नाही. इकून तिकून पगळत हे ज्ञान वाया चाललंय. म्हणून पार्वती आई साहेब भगवान विष्णू नाही त्या शिरसिंधूमध्ये एक मासा होता. सूक्ष्म रूप धारण करून माशाच्या पोटामध्ये जाऊन ज्ञान ग्रहण केलं. आदिनाथ बीज प्रगटले अर्चंद्राला धरे सहजस्थिती अर्चंद्राला धरे सहजस्थिती आदिनाथ मच्छिंद्रनाथानं ते ज्ञान श्रवण केलं किंबहुना विष्णूने ज्ञान श्रवण केलं. सूक्ष्मरूप धारण माशीच्या पोटामध्ये गेलते. पण ज्ञानाचा एवढा आनंद झाला पोट फाडून बाहेर आले. म्हणून मच्छम छिदते ती मच्छिंद्र. विठाल. पण ही परंपरा आली ज्ञानाची पार्वती आई सबून. या व्यतिरिक्त सांगतो परत एवं परंपरा प्राप्त मेवं राजर्षयो विदुः सकालेन महता योगो नष्ट परंतप. असुराचं आपसूर होतं. आपसुराचं कधी कधी बाकासूर होतं. मलाच कळत विठाल हे ज्ञान परंपरेनं कसं आलं सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिले ज्ञान कोणाला माहित होतं? सूर्यदेवाला. हे ज्ञान पार्वती साहेबाच्या कृपेने आलं. पण वारकरी संप्रदाय माऊली ज्ञानोबरांचे उपकार किंबहुना एका संताच्या सहज बोलण्यानं जीवनाचं कसं कल्याण होतं सांगतो. माऊली ज्ञानोबरा आदी करून संत महात्मे हे ज्ञान सूर्यदेवाला माहित होतं. सूर्यदेव माहिती ना दररोज सकाळी उठतो 8-9 वाजता तो. हा सूर्यदेव. हा सूर्यदेवाला ज्ञान माहित होतं. सूर्यदेवाने मनूला ज्ञान सांगितलं. मनू म्हणजे मानवाचा मनोरापत्ती ती मानव असं म्हणलं जातं. मानवाचा आद्य आपला म्हणजे मनू. मनूने ज्ञान सांगितलं. इक्ष्वाकू नावाच्या राजाला. तो सूर्यवंशी घराण्यातला राजा होता. मग राजाला ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांनी योगी लोकांना सांगितलं बरं का. सूर्यानं ज्ञान कोणाला सांगितलं? मनूला. मनूने इक्ष्वाकू नावाचा राजाला. इक्ष्वाकू नावाच्या राजानं कोणाला सांगितलं? योगी लोकांना सांगितलं. पण आवरून सांगतो प्रवीण दादा ही ज्ञानाची परंपरा आल्याच्या नंतर ज्ञान तिथं लोप पावलं महाराज. माऊली ज्ञानोबरांचा जन्म झाला. लोपले ज्ञान जगी लोपले ज्ञान जगी
याला म्हणतात बाउंड्रीच्या बाहेर सारा नका विठाल पळत 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 कधीच रन काढायचे नसतात ते टोंगळे दुखतात महाराज विठाल हे ज्ञान जगाचं पाठीवर निर्माण झालं या मातेच्या कृपेमुळे म्हणून मातेची सेवा केली पाहिजे आदिनाथ उमा बीज प्रगटली उमा नाम पार्वती मच्छिंद्रला लादली सहज स्थिती हे ज्ञान परंपरेनं माऊली ज्ञानोबरांच्या पर्यंत आलं पण निवृत्ती दादांनी उपदेश केला जीवनाचं सार्थक झालं ज्ञानेश्वरी मिळाली संत महात्म्यांच्या सहज बोलण्याने सुद्धा कल्याण होऊ शकतं सहज बोलणे तिची उपदेश सहज बोलणे तिची उपदेश दत्तू भाऊचा वडा मला सुद्धा खावा लागतो गड्या विठाला 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 काय सुंदर म्हणतात महाराज परत एका ठिकाणी असं झालं लो महाराज काय एक वादक उत्कृष्ट घाम निघला महाराज मी जवळजवळ अर्धा लिटर पाणी बॉटल पिली प्रवीण दादा खरं सांगतो खोटं कधी बोलत नाही कीर्तनात मी म्हणलं टाळ्या वाजवा मनापासून म्हणलं वाजवा टाळ्या जोरात अशाच त्यांनी वाजवल्या महाराज अशाच वाजवल्या एक पाण्याची बॉटल जरी लो महाराजाला तर पूर्ण पिऊन घेते असं खांबाला टेकून इथं नाही दिसलं कोणी मला पण खांबाला टेकून एक तबाकी माणूस होता गावातला तो मला ते का फुकट इवळत आहे का म्हणे फाकट घेता ना म्हणे ते असं त्या म्हणणंच बंद करून टाकलं टाळ्या वाजवा नाही तर नका वाजू विठाल संत महात्म्यांच्या सानिध्यात राहून सहज बोलणे याची उपदेश म्हणून मग असे म्हणलं ना अवजे योगीराज गंगागिरी महाराजांना मला आले तुम्हाला सांगू का दुनिया झुकती पण झुकानेवालाच आहे असं माझं मत आहे अहो 1 लाखाची चुका जातो म्हणल्या बाप महाराष्ट्रातील लोकांची दान द्यावं लागेल तुम्हाला दाद द्यावं लागेल आपल्या लोकांची 1 लाख रुपयाची चुका हे सामान्य स्वरूप परत नाही करत आवरून सांगू का जिथं योगीराज गंगागिरी महाराज गुरु नाम गुरु सद्गुरु नारायणगिरी महाराज गुरुवरे काशीकानंदगिरी बाबा जन्माला आले या संत महात्म्या व्यतिरिक्त नाही अदुगर वेशाला वरच्या भरू नका जगद्गुरु तुकोबारांचं गोड प्रमाणे शुद्ध कसोनिया पावे तेने लोहे
स्वरूप का शुद्ध कसोनिया पाहावे वरल्या रंगान बोलावे तुका मने घ्यावे तेने नोही तुकी ते सामान्य स्वरूप राही. हे मातेचं वर्णन करत असताना का सामान्य स्वरूप आहे का महाराज? हिचं जागरण गोंधळ करण्याकरता जगाच्या पाठीवर जेवढे एक नंबरचे विद्वान आहेत तेवढीच जागरण करतात महाराज. व्यास वचिष्ठ सुख गोंधळी व्यास वचिष्ठ सुख गोंधळी नाचताती सोहम वेळी नाचताती सोहम वेळी वेद भाव विसरोनी बळी वेद भाव विसरोनी बळी नाचती आंबे तुझे गोंधळी नाचती आंबे तुझे गोंधळी गोंधळायरी व जगदंबे गोंधळायरी व जगदंबे गोंधळायरी व जगदंबे गोंधळायरी व जगदंबे व्यास म्हणजे सामान्य स्वरूप नाही सर. जगाच्या पाठीवर जेवढं ज्ञान आहे ते व्यासांच्या तोंडातलं उष्ट आहे. व्यासोच्चिष्ट जगत्रय जगाच्या पाठीवर जेवढं ज्ञान आहे हे व्यास तिचा गोंधळ करतात महाराज. म्हणून सामान्य स्वरूप नाही. या संत महात्म्यांच्या सहज बोलण्यानं सुद्धा उपदेश होतो. प्रेम किती करतात सांगता येणार नाही का तुम्हाला? तुलनेनं सांगू का तुम्हाला? जगाच्या पाठीवर प्रेम म्हणजे जसं जर्सी गाईचं वासरू सोडल्याच्या नंतर ती दूध देऊ शकत नाही सोडल्याशिवाय. ते आपण निप्पल पाजतो ना महाराज. खरं बोला कीर्तनात विठाला विठाला बॉटलला तेच म्हणतात ना का? शब्द चुकलो मी? काय म्हणतात त्याला? बॉटलला पाणी दूध पाजतात ना जर्सी जनावराला. त्याला सोडत नाहीत गाईला. गाईला सोडल्याच्या नंतर ते आपल्याला कधीच पिळू जाणार नाही. जसं गाय वासराला चाटल्याशिवाय अंबरला फोडल्याशिवाय दूध पाहत नाही महाराज, तसं प्रेम संत महात्मे आमच्या जीवनावर करतात. जगद्गुरु तुकोबारांना साधक अवस्थेत निर्माण केलं पण आमच्या तसं प्रेम केलं. अभंगाचं शेवटचं तुका माने वत्स हे नोवे तुका माने वत्स हे नोवे Hey,
पाहिल्याच्या नंतर थोडं बरं वाटलं. हवा आली का, आला शीतळ शांतीचा वारा. तशी वडिलाला कळत नाही. लक्षपूर्वक आहे का, आजचं कीर्तन महिला मंडळ जास्त कळलं तुमच्यापेक्षा. मी त्यांचं लेकरू आहे ना, वडिलाला कळत नसतं, आईला जास्त कळत असतं बरं का. एक लक्षपूर्वक आहे का, पोर आहेत आपल्याकडे थोडी हॅपी इपी. तर एक छोटा पोरगा होता फिरून होता, लक्षपूर्वक आहे का, मार्मिक घेऊन होत्या. एक बारका पोरगा होता, तो कीर्तनात उठल्याच्या नंतर सुद्धा म्हणायचं आई. कळलं तुम्हाला का चुकलं म्हणतात. आई लघवी आली मला कीर्तनात सुद्धा. ती आई म्हणायची बाळा कीर्तनात म्हणत जाऊ नको. परिणादा लक्षपूर्वक आहे का. भागवत कथेत सुद्धा आता यांना महिला मंडळ छंद राहतो नातू पण तू सगळी घेऊन जायची. त्यांना जर विचारलं शेवटच्या तिथी रावणाची मिवणी कोण होती, सुंदर वाक्य कीर्तनकारांनी सांगितलं महाराज. ऐकी त्यात पोती संग आणतात नाती. रावणाची मिवणी कोण विचारल्याच्या नंतर ध्यानात राही नाही माती. अशी अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर ती पोरग सुद्धा आई लघवी आली. ती आई म्हणायची बाळा असं म्हणजाऊ नको तू लोकांमध्ये. लव महाराज असं म्हणजाऊ नको लोकांमध्ये. चुकलं का माझं काही. बर मग काय म्हणू आई तू सांग मला. ते म्हणे ती आई म्हणे बाळा प्रवीण दादा तू लघवी आल्याच्या नंतर गाणं म्हणायचं असं म्हण. ते वडलं आई म्हणे चालन काय हरकत नाही. मुलगा म्हणे चालन काय हरकत नाही. लघवी आल्याच्या नंतर मग तू सारखं म्हणत आई मला गाणं म्हणायचं. आई गेली बाथरूम मध्ये घेऊन त्याला. पण काही काळ दीपावळीचा सण आला, दीपावळीच्या कारणानिमित्त ती माहेरी गेली. हे पोरगण त्याची वडील दोघं जण घरी होते प्रवीण दादा. पोरगण त्याचा बाप ते काटन त्याचा बाप दोघं जण घरी होते असं म्हणलं काय हरकत नाही. कुठे गेले ते आई गेली माहेरी. रात्रीचे 12 वाजले प्रवीण दादा. तो पोरगा म्हणतो पप्पा मला गाणं म्हणायचं. बाळा पप्पा म्हणे बाळा आता रात्रीचे 12 वाजलेत. आता तू जर मोठ्यानं वेळ आता अख्खी वस्ती जमा होईल. हा पोरं आता शेवटी लहान पोरं मोठ्यानं उरल्यावर काय सांगतात तुम्हाला. ऐकत नव्हतं र गेलो तो नाही लय वेळ समजून सांगितलं बाळा आता ही वेळ नाही म्हणायची. शेवटी पप्पा वैताग म्हणले. तो म्हणे गाणंच म्हणायचं मला. त्याला वडिलाला काय माहित नव्हतं. वडील म्हणे बाळा हळूस कानामध्ये. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला धन्यवाद. विटाला कानात धार सोडली पाहता काय माझ्याकडे. विटाला विटाला तुका म्हणे वत्स धेनुवीच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत. त्यांच्या उपकाराचं ऋणातून उत्तर तो होणार नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराये. ठेवी तो पायी जीव थोडा ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर सद्गुरू साईनाथ बाबांच्या चरणारविंदी अर्पण करून ज्यांच्या मार्फत तारखेचा योग आला. आपल्या सप्ताहाचं नियोजन 5 मिनिटं पोरांना शांत बसावा. पोरांना उगं 5 मिनिटं जास्त वेळ घेत नाही. 500 कमी भरा पण 5 मिनिटं आहे का माझं असं कळायला कळून तुम्हाला. विटाला विटाला साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त सुरू झालेला हा पर्व काळ त्यामध्ये सर्वांनी आनंद लुटला. परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवरे काशिकानंदगिरी बाबा यांच्या शुभप्रेरणेने आशीर्वादानं गुरुवरे रमेशगिरी बाबा आदी करून सगळे व आमचे दत्तूभाऊ असणे सर्वच तुमचे पंचकृषीतील गायक वादक महाराज मंडळी द्यावेत धन्यवाद. आमचे लोह महाराज असतील, आपल्या माऊली वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थी. स्टेज मोडून टाकायचा परत पुन्हा कोण लावलं नाही पाहिजे इतक्या उड्या आणायचं. पोरं आपले म्हणून विनोदन म्हणून पोरांना सुद्धा द्यावे तेवढं धन्यवाद. हा आमचा मुक्ताई वर्ग आहे त्यांनाही द्यावे तेवढं धन्यवाद. आमचे प्रवीण दादा कुदळकर आहेत. फक्त मोठ्यानं टाळ्या वाजव, चांगले मन मोकळे वाजव. आवर्जून घ्या थांबा आहे का आता मोठ्यानं गजर करायचं आपल्या सर्वांना. हे आता गायक हे थकलेत बरं का. नाही थकणार नाही ते. अजून 2 तास चालू दिलं तरी चालन पण माझं भांडवल संपले म्हणून बोलायला काय हरकत नाही. एकदा मोठ्यानं गजर करू. वारकरी संप्रदाय महिला मंडळ 50% तुम्ही आता बस फ्री आहे तुम्हाला. वारकरी संप्रदाय सुद्धा तुमचा नंबर अगोदर आहे. कुळी कन्या नंतर काट्ये म्हणून एकदा मोठ्यानं गजर करा. माईक मध्ये कोण म्हणायचं नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल
पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की, योगीराज गंगागिरीजी महाराज की, गुरुवर नारायण गिरीजी महाराज की, सद्गुरु साईनाथ महाराज की, आदिशक्ती मुक्ताई माता की, बोलो रे भाई सब संतन की जय. वा धन्यवाद सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. झाली कीर्तन रूपी सेवा सप्तशृंगीत मातेच्या आदी करून साईनाथांच्या चरणारविंदी सगळ्यांना धन्यवाद. आमचे पिंपवाडीचे आपल्या भांडणं करू आपण दोघ जण एखाद्याशी पक्के डोक्यात बसते. हा नाव काय? हा दत्तू भाऊ निकम, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे कोते पाटील असतील, आता माझा परिचय थोडा कमी असले पण कोते पाटलाचा माझा परिचय बऱ्याच दिवसापासून आहे. ते मला ओळखत नसतील पण मी एकदा ओळखतो, त्यांना ओळखतो. हा त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. प्रवीण दादाला द्यावे तेवढे धन्यवाद. शूटिंग अशी उत्कृष्टरित्या त्यांनी शूट केली आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि झाले कीर्तन रूपी सेवा सप्तशृंगी मातेच्या चरणारविंदी अर्पण करून थांबतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय.